दोन्ही शहराचे प्रारंभिक गणगणती रण समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या दुयमीला वाटचाल होत आहे बांधवानो। माझ्या जोडीला नावाजलेले गावातलेले सन्मान्य शाहीर आमचे बंधू आर्यनदादा नागदेवे यांनी प्रश्नाची मांडणी केली होती। सर्वांच्या चरणावरती डोकं आहे माझं। पाण्यामध्ये जर भक्ती गेली तर तीर्थ होते, जेवणामध्ये भक्ती गेली तर प्रसाद होते, एखाद्या गावामध्ये जर भक्ती गेली तर तीर्थक्षेत्र होते, तशी देहामध्ये जर 3.5 हाताच्या देहामध्ये भक्ती गेली तर काय होते। तर मी सांगितलं होतं शाहीर साहेब म्हणलं ते भक्ती लीन होते म्हणजेच देह लीन होते, हे मी त्यांना उत्तर सांगितलं होतं। तर शाहीर साहेब म्हणते काय म्हणते हे उत्तर योग्य नाही। अगे बाबा हे उत्तर योग्य नाही म्हणते। असं ठीक आहे शाहीर साहेब, कोई बात नाही, ठीक आहे, आमच्या नाही जमलं। 10 वर्ष अगोदरची तुमची शाहिरी आहे हो। माझ्या वडिलांसोबत तुमचे अनेक कार्यक्रम झाले। मग मला सांगा, काय मी बोलता बोलता बोललो होतो की तुम्ही सांगा, तुमची जय जयकार होईल। मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं असतं तर काही वाकडं झालं असतं का? काही वाकडं झालं असतं का? या लोकांना काहीतरी बोध भेटला असता, पण नाही। तुम्हाला झाकझूक करून न्यायचं आहे, कुठं न्यायचं आहे तर सन्मान्य संजू दादा ठेवरी रंगलोको कलेच्या युट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर यांच्याकडून 21 रुपये आलेले आहेत आपल्यावर। उत्तर का नाही दिलं स्वतःच्या प्रश्नाला? जर माझ्याला नाही जमलं, तुमचं आद्य कर्तव्य आहे, हे दुय्यम आहे शाहीर साहेब, इथं प्रबोधनाचं काम आहे। एकूण एक गोष्टीचा खुलासा इथं व्हायला पाहिजे। आणि जेव्हा मी ना प्रश्न विचारला हो शाहीर साहेब, कोंढा नागनाथ मंदिर म्हटलं हिंगोली मध्ये आहे। 11 शंकरजीचे 12 ज्योतिर्लिंग त्याच्यापैकी एक संत नामदेव त्या मंदिरामध्ये गेले रे आणि अभंग म्हणाले सुरुवात केली। त्या 2 ब्राह्मणांना अडवलं, म्हणे हात मंदिरात जायचं नाही, तुला मंदिराचा बाहेर जा लागन। संत नामदेव मंदिराच्या मागे गेले, विठ्ठल विठ्ठल नामदेव करायला सुरुवात केली। त्या 2 ब्राह्मणाने अनुसरून म्हटलं संत नामदेवाने एक अभंग म्हटला, तो अभंग कोणता आणि ते 2 ब्राह्मण कोणते? तर शाहीर साहेब म्हणते हसत खेळत तुझ्यापाशी आलो आणि मंदिर फिरलं म्हणते। असं म्हणते शाहीर साहेब, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, समजून घ्या, विषय लय गंभीर आहे। त्या संत नामदेवाने जेव्हा पाठीमागे कीर्तन सुरुवात करायला केली तेव्हा त्या मंदिरानं तोंड फिरवलं, असं मी नाही म्हणत, पुस्तक म्हणते। तेव्हा त्या 2 ब्राह्मणाने अनुसरून त्यांनी अभंग म्हटला। लक्ष ठेवा, मी उत्तर सांगतो माझ्या प्रश्नाचं मी उत्तर मी स्वतः सांगतो, तुम्हाला लक्ष ठेवा। त्या संत नामदेवाने 2 ब्राह्मणाला अनुसरून एक अभंग म्हटला, तो अभंग होता हिंद दिन जात मोरी पंडरी के राया, ऐसा नामा दर्जी तूने काय को बनाया। क्या बात है। पूजा कर में नामा मंदिर में गया, ये ब्राह्मण लोगों ने मेरे को बाहर ढकाया। तन मेरी सुई मन मेरा धागा, और ये खेचर जी के चरण पे वो नामा शिंपी लगा। अरे वाह, वो खेचर जी के चरण पे वो नामा शिंपी लागा। हा अभंग त्यांनी संत नामदेवांनी म्हटला त्या 2 ब्राह्मणाला अनुसरून। हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं। मान्यवर शाहीर साहेब, तुमच्याला नाही जमलं हो। आता म्हणा 2 ब्राह्मणाचं नाव काढून सांगितलं, सर्वच मी सांगितलं, तुम्ही का करा नाही तर? तुम्हाला इथं बुद्धीला नेट लागला पाहिजे आणि म्हणून काय म्हणतो सर लक्षात
है कितना भी लाल उसका काम उसे भाता। तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब आर्यन शाहिर को देना नहीं आता। क्योंकि सवाल का जवाब देने के लिए क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लैजा होना। आम्ही तुम्हाला कमजोर समजणार नाही हो, ते भूल आम्ही करणार नाही, पण तुमच्या सारख्या माणसापासून जर असं उत्तर भेटायला लागल तर आम्ही उत्तर करता जय बोरकरले मागाव का? या जगा या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे। बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे। प्रश्नाचं उत्तर असं द्या आर्यन शाहीर का मला वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे। कारण असं का म्हणतो रसिक जण पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते? ज्ञानीवंत लोक म्हणते का ज्ञानानं माणसाले नशा येते। ज्याले ज्ञानानं नशा नाही येत तो दारू भट्टीची वाट घेते आणि एक टक्का लावून आला का तो हेच पाहिजे आर्यन शेर सूरजची गवा घेते सूरज आर्यनची गवा काय देते हो तुम्ही? कसोटी नाही कसोटी घ्यायला आले हा आणि म्हणून आज एकामेकाची कसोटी घ्यासाठी आले कोण कुठं काय बा म्हणून। हा शाहीर साहेब उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे, उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे, तुझ्यानी माझ्या सामना या मोप्या गावात आहे। सामन्याला नक्की मजा येईल कारण हे दोन्ही शायराची आता सुरुवात आहे। परिवर्तनवादी प्रबोधनात्मक कार्यक्रम होऊ द्या मान्यवर शाहीर साहेब। ते जमलं त्या काळामध्ये राजा बोलेन दाढी हाले, शिक्षित लोकांचा काळ आहे, वेल एज्युकेटेड लोक आजकाल तमाशा पाहायला फिरत आहे, लेक्चर लोक दिवाने तमाशाची आणि म्हणून ते क्रांती व्हायला पाहिजे आणि म्हणून दुर्गमी गीता करता गाणं सादर करत आहे आणि नवीन गाणं आहे आणि त्याच्यावर माझं गीत आहे। या माझ्या दलित बांधवानो रंजलेल्या आणि गांजल्यानो देईल तुम्हाला करुणी खुले अरे काळ राम मंदिर ठेवता
पाहले सुंदर माघरची बुटी बरी आहे. रोज देता शिवाय एकादशीले गाता गोव्या हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर माघरची बुट्टी बरी आहे. आता लोक म्हणतील याची आजी का श्रीदेवी आहे का रे म्हणून आणि मा बुड्डा का धर्मेंद्र आहे का रे म्हणून. असं नाहीये. सुंदर कशी आहे. 70 वर्ष जरी झाला या बात आहे. सरपंच साहेब आहे आमच्या जीवाभावाचे. मी नवीन असताना ज्यांनी मला काटोलपट्ट्यामध्ये घुमवलं आणि भरपूर असे कार्यक्रम त्यांनी लावून दिले. सरपंच साहेब हल्ली मुक्काम जटामझरी विनोद दादा वाघाडे यांच्याकडून या विचारावरती 100 भेट आलेली आहे. त्यांनी सुद्धा दुय्यम खळ्या गमतीचे आयोजन केलेलं आहे. 28/1/2026 ला शाहीर आहे सुरत दादा नवगड विरुद्ध शाहीर आहे सुरमत आहे बारसागडे. पाहण्यास विसरू नका. 28/1/2026 ला हल्ली मुक्काम जटामझरी दिवसे ते दिवशी शुक्रिया अदा करता हूं. शुक्रिया. रोज देता शिवाय एकादशीले गाता गोव्या हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर माघरची बुटी बरी आहे. विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशानं जरी आहे पण व्यसन मुक्तीचा भार उचलला त्या वाराणसी यायचा फोटो माझ्याकडे. एकीनं महाराष्ट्र घडवला आणि दुसरी कचकच कांना कापताना बहीण कमरे दाखवू लोकांचे कमरे खाली गेले. कमरा दाखवू का शिकायचे तिच्यापासून तिकडे जाऊ तुम्ही पाटील. तू हा आमच्या एका तू शिवानीची सर नाही करू शकत. कोंबडीने नेट लावून मग म्हणून का ना आणि मग समजून तुला कसं राहायचं कंबर मटकवणं. पण लोक त्या बहीण चालले तिच्या माग काय काळ आहे. आणि म्हणून शाहीर साहेब जरा गौरतलब हो जाओ. माइक क्या कह रहा गाना मेरा क्या कहने जा रहा है. शाहीर आज आगरी वेगळी भाले पाहिजे मान्यवर शाहीर साहेब. आणि म्हणून अरे महापुरुषाची धुरा आपल्या खाली ला 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 महापुरुषाची धुरा आपल्या खाली अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी. अरे न्याय हक्क संविधान अरे देवशाहीरी जबर मांडला. अरे देवशाहीरी जबर पुरुषाची धुरा आपल्या खाली पुरुषाची धुरा आपल्या खाली भाऊनी दिली संधी. अरे न्याय हक्क संविधान सांगू जरा. अरे देवशाहीरी जबर मांडला. अरे देवशाहीरी जबर अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी. बरोबर. न्याय हक्क संविधान सांगू जरा आणि तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. क्या बात है. शाहीर साहेब हे संधी आपल्याला भेटली कोणापासून. लोकशाही अण्णाभाऊ साठेमुळे भेटली. हो ते राहिले ना ते सन्मान्य अभयदादा घोत्र यांच्याकडून 50 वेळची भेट आलेली आहे. मंडळ ऋणी आहे. धन्यवाद. कलाकार संघर्ष समिती जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष शाहीर विकासजी शेंडे यांच्याकडून सुद्धा 100 वेळची भेट आलेली मंडळ ऋणी आहे. जी सर लवकर द्या लवकर लवकर लवकर.